सर राष्ट्रवादीबद्दल खास करून चिन्ह गेलं, पक्ष विभागला गेला, मात्र अजित पवार यांच्या फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय. त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला नाही. तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय मिळालं नाही? त्यांच्याबद्दलची काय स्थिती आहे हा प्रश्न त्यांना विचारा. मला त्या संबंधीचं भाष्य करायचं काही कारण नाही. वायर बघा. सर, कौन से फैक्टर है महाराष्ट्र में और यूपी में जो कि आपको लगता है कि सीटें वहाँ पे जो इन्हीं के कम हो गई, कौन से फैक्टर वहाँ पे चले गए यूपी एंड महाराष्ट्र में? क्योंकि महाराष्ट्र में बताया गया तो मराठा रिजर्वेशन का यूपी का मुझे मालूम नहीं, पर महाराष्ट्र की एक कैंपेन जो थी इसमें लोगों में नरेंद्र मोदी जी के बारे में नाराजगी बहुत थी. एक राइजिंग प्राइसेस इशू सीरियस था. अनएम्प्लॉयमेंट के बारे में नौजवानों बिल्कुल नाराजगी थी. और किसानों की भी समस्या हल करने के लिए आज की यहाँ की मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई, इसकी रिएक्शन लोगों ने की. और ये जो रिजल्ट आ गए, ये रिजल्ट में मैंने जो मुद्दे कहे ये नजरअंदाज नहीं कर सकते. जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है. महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो जरांगे ने जो आंदोलन किया है उसका कारीगर रहा है. मुझे मालूम नहीं, ऐसा हमने देखा नहीं. सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा. आज की तारीख में जो एनडीए का नंबर है वो बहुमत से पार है, लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है, लेकिन बहुमत है नहीं. लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा रहे हैं, बहुत सारी बातें कही जा रही है, जिससे ये कहा जा रहा है, अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस फीलर दे रही है. अगर इस तरह की संभावना बनती है कि जेडीयू ये भी हमें मालूम नहीं कि आप ही बोलते हैं. हमारी बात ही जिस पर हुई नहीं, ये इशू आप रेज करते हैं. आज पहली मीटिंग हमारे अशोका में है, ये मीटिंग के बाद बताइएगा वो ठीक हो जाएगा. ना हमने तय किया, ना हमने बात की. और इससे आज ये जो इशू आपने रेज किया है, इस बारे में हमें कोई मालूमात नहीं. सर मराठीमध्ये सर तुम्ही जसं सुरुवात केली की आज पहिली बैठक होते, सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीसा आकडा कमी आहे, दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक याबद्दल समज काय? वैयक्तिक मत याचं माझं महत्त्वाचं नाही. तिचं कलेक्टिव्ह मत काय आहे ते आमची मीटिंग झाल्याच्या नंतर सांगता येईल. जो काही आमचा निर्णय होईल ती विचारधारा होईल ही सामूहिक होईल. आणि सामूहिक डिस्कशन हमारे आजच्या मीटिंगमध्ये व्हावं अशी अपेक्षा. सर पण याला लागूनच तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता. तुम्ही जर पुढे जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबतीत देखील सांगणार, कारण या सगळ्या गोष्टी तुमचा मोठा राहिला होता. मी सांगणार नाही. आता आमच्या मीटिंगमध्ये डिस्कशन व्यवसायाच्या साथीचं मनस्थिती काय आहे ही लक्षात घेऊनच पुढे आम्ही एकत्रित ठरवू. व्यक्तिगत तिथं कोणी निर्णय होणार. मिळत काही इंडिया आघाडीचे व्यक्ती जे आहेत ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. खास करून ममता बॅनर्जींच्या बाबतीत चर्चा होती की सर्व मंडळी आजच्या बैठकीला संध्याकाळी असणार आहे. मला माहिती कोण हजर राहणार नाही. ममता दिवशी माझी काल चर्चा झाली होती, त्या नाराज आहेत असं अजिबात झाली नाही. नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं. दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील. खरं तर आता इंडिया अलायन्सकडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडे पॉलिटिकल बार्गेनिंग काही करण्यात येणार का, काय चर्चा? संध्याकाळी कदाचित तुम्हाला आम्ही ब्रीफिंग करू त्यावेळी याचा अंदाज दिला. सर महाराष्ट्रात खास करून ज्या जागा कमी झाल्या, मराठवाडा असेल या सगळ्या, तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण या सगळ्याचा मोठा फटका बसला, कारण मराठवाड्यात खास करून 6 जागा पडल्या? मला काही तो इश्यू असं वाटत नव्हतं. लोकांच्या नाराजगीची, या सरकारच्या संबंधीची नाराजगी, महागाईचा प्रश्न, अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू, हे इश्यू अतिशय महत्त्वाचे होते. साहेब बीड असो काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती आता दिलं 2दा. सर एक